बघा आता घास खुरपून झाला, 2-3 दिवस गेला बघा घास खुरपायला. तुम्ही तर बघितलं असं छोटं छोटं गवत इतकं वापलं होतं ना, त्याच्यात लय गवत झालं. पण 2-3 दिवस झालं खुरपून घेतलं, सऱ्याला माती लावली आणि लगेच पाणी द्यायला चालू केलं. म्हणलं पाणी दिलं आणि एकदा खत टाकलं की मग चांगला उंच उंच असं फुटून येतंय की लगेच जनावरला खायला चालू होतंय. कसं पुढं कापत चाललं ना की लगेच महाग पण फुटायला चालू होते. त्यासाठी आहे का ना, टप्प्याटप्प्यानं घास लावलेला असा. तर बघा आता पलीकडच्या कडाचा आता हे कापून झालाय, पलीकडचा राहिलाय, तर हे लगेच फुटून येते. त्यासाठी खुरपून त्याला पाणी पण द्यायला चालू केलं आणि असं पाणी द्यायला चालू आहे. माणसाला कसं कोणतं सोसत नाही बरं का. जास्त पाऊस काळ असला की माणूस म्हणते लय पाऊस काळ झाला, आणि पाऊस नसल्यावर पण अशी फजिती पाणी द्यायची होती. एकतर लाईटी टिकत नाही तर जास्त, आणि पुन्हा अपदा, इकडचा पाईप काढा, तिकडं पाईप जोडा, तिकडचा पाईप काढा, मोटर बंद झाली चालू करा, घोटाळा झाला नीट करा, असलं कुठं नसते तर बघा. तर बघा असं आता पाणी द्यायला चालू केलं. आता छान येतंय भिजून भिजून चौकून हे ना, काय होतं चौकून भिजून निघतंय बरं का ह्यानं, म्हणून आम्ही ह्यानंच पाणी देतो. आणि खाल्ल्या ह्याच्यात रेन पाईप हातारलाय कांद्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये असं जोडलंय हे पाण्याचं. तर मस्तपैकी चौकून रान भिजून निघतंय आणि एकदम घास मस्त जनावरला खाण्यासाठी हिरवा हिरवा घास येतोय. किती दिवस झाले घासाला? घासाला होय, आता पलीकडचा लावलेला झालाय बघा, त्याला 15 दिवस झालं, लगेच फुटून आला. आणि ह्याला महिनाभर झालं. तर एकदा कापून टाकलाय घास, एकदा कापून दुसऱ्यांदा एक फेरानं डबल फुटून आला इतका. आणि हे जुनं आहे ते हे काढून टाकायचं आणि ह्याच्या जागेवर बी नवीन लावायचं आहे. त्यासाठी आहे का ना, तिकडचं हे ठेवलाय, ती कांड्या ठेवल्यातच इकडे लावण्यासाठी. हे एकदा नांगरून राणी येसून चांगलं करून सऱ्या काढून मग ह्याच्यात दुसरा लावायचा. तर फेरागणीच घास संपतच ना, आपलं एक अर्धा एकर घास लावलेला आहे. आणि जास्त करायचंय, जनावरला कमी पडून द्यायचं नाही खायला, कारण ते आपल्याला कमी पडून देत नाहीत मला आपण का त्यांना खायला कमी पडून द्यायचं. काय बरोबर आहे का ना मंडळी. आणि घास लावताना काय करायचं माहितीये का, काही जण काय करतात हितकाली कांड्या लावतात, पण हितकाली कांड्या लावायच्या नाहीत. बरोबर एक ईद बरं घ्यायची फक्त कांडी, त्याला 2 डोळे असावं लागतात. त्याला 2 डोळे असले ना ठेवका असे फुटून येतात, हिथं एक आणि वरती एक. तर आता पाणी तिकडे जायला येणार नाही, तर हे असं निबर झालेलं फक्त कांड्या लावायचे. एक दिवस फक्त पोताड्या चांगल्या ओलं करून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी लावायचं. तर त्यानं काय होतं एकदम चांगला घास फुटून येते. आता हे आम्ही एकदम स्टार्टिंगला पहिल्यांदा घास लावलेला आहे. तर हे घास सगळा फुटून आता लय दिवस झाले, जुना घास झालेला आहे सगळा. तर त्यासाठी हो 4-5 वर्ष झाले. पहिल्यांदा घास लावलेला होता आपण, हे त्याच्यावर नांगरलेलाच नव्हता. त्यासाठी आता सगळं काढून टाकायचा आणि नंतर मग दुसरा लावायचा. आणि हे बघा सगळं म्हणजे काय होतं, हे बी फुटतंय बरं का, पण जास्त ठोंबड्या निबर होत्या आणि रान पण निबर होते. त्यासाठी चांगला फुटून येत नाही. त्यासाठी आहे का दुसरा काढून हे दुसरा डबल लावायचा आणि मस्त छान येते. आणि ह्याला युरिया जास्त खत टाकायचा आणि एक इतीच्या अंतरावरच लावायचा, कारण जास्त दाट पण होत नाही आणि पातळ पण नाही, कारण ह्याच्या मोठ्या मोठ्या अशा ठोंबड्या होत्या. तर बघा ही किती मोठी ठोंबडी झाली आहे का, किती मोठी झाली आहे. आणि कापला घास की लगेच फुटून येत असते. मग टप्प्याटप्प्यानं लावला ना तुम्ही की जनावरला पण खायला व्यवस्थित होते आणि चांगलं होते. तर आमच्याकडे ह्याला ऊस घास म्हणतात, तुमच्याकडे काय काय घास म्हणतात ही पण मला नक्की नावं सांगा, कारण प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या नावं असतात. तर तुम्ही पण कसे घास लावतात कसे नाही, आणि दुधाला ते घास चांगला आहे बरं का हे, आणि बरेच जण हेच वापरतात. तर तुम्ही पण कोणता घास वापरतात, कसे जनावरला हेच टाकता का मेथी घास टाकता का कोणतं, ही पण आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसा आहे घास हे. बाय.